काँग्रेसचे नवनियुक्त खासदार वसंत चव्हाण आपल्या सोबत आहेत। ज्या पद्धतीच्या नांदेडची लढत होती, संपूर्ण महाराष्ट्राचं या लढतीकडे लक्ष लागलं होतं। काय प्रतिक्रिया खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीत येत आहे? फोटो घ्या। नांदेड लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये माझा लोकांनी भरभरून मतदान केलं, त्यामुळे मला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला। आज पहिल्यांदाच दिल्लीमध्ये इथं उपस्थित झालो। यापूर्वी दिल्लीमध्ये आमदार असताना अनेक वेळा मी आलेला आहे। आज लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी जे काही आमचे फॉर्मॅलिटीज लोकसभेची रजिस्ट्रेशन वगैरे करणं आहे, त्यासाठी इथं आज उपस्थित झालेलं आहे। काँग्रेस संपली अशा पद्धतीची चर्चा असताना काँग्रेसचं जे यश महाराष्ट्रात पाहायला मिळालं, आगामी काळात कशी परिस्थिती असेल? काँग्रेस संपली नाही, काँग्रेस तर आज या निवडणुकीमध्ये जोरानं जोमदार उभाऱ्यानं इथं उभा टाकलेली आहे। खरी परिस्थिती जे काही निवडणुकीमध्ये यश मिळालं त्याच्यावरून तुम्ही पहा, आज या देशामध्ये काँग्रेसच्या बाजूने लोक कल देत आहेत, हे आपल्याला चित्र दिसून येईल। ज्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढलात त्या ठिकाणचं एक महत्त्वाचं नाव असणारं अशोक चव्हाण, काय सांगाल, कसं विश्लेषण कराल या निवडणुकीच्या निमित्तानं? अशोक चव्हाण गेले आणि त्यानंतरचं एक चित्र वसंत चव्हाणांना एक वेगळं करून टाकलं आहे। नांदेड जिल्ह्याची खरी परिस्थिती म्हणजे कैलासवासी शंकरराव चव्हाणापासून मांडलेला गड आहे। त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं, एक नाही दोनदा मुख्यमंत्री म्हणून होते। आज ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निमित्तानं त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला। आज जनतेला हे नांदेडच्या लोकसभेमध्ये जे काही घडलं ते पटलेलं नाही खरी परिस्थिती। आणि चव्हाण जरी तिकडं जनता पक्षामध्ये जरी गेले आणि काही मोजके त्यांचे ठराविक कार्यकर्ते गेले, तरी सर्वसामान्य जनता मतदार हा काँग्रेसच्याच पाठीमागे राहिलेला आहे। चूक केली असं वाटते त्यांना? तर त्यांच्या जीवनातला प्रश्न आहे, तो चूक आहे का खरं आहे तर त्यांनी ठरवावं। मंत्रिपद मिळते अशी चर्चा आहे त्यांना? असं आता सत्ता त्यांची येत असेल तर त्यांना एखादी सामावून घेतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। अशोक चव्हाण त्यांचा निर्णय होता, ते गेले, त्यांना निर्णय घेतला। मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस वाढते आणि आगामी काळामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच सत्ता आणताना आपल्याला पाहायला मिळेल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया वसंत चव्हाणांनी दिली आहे। कॅमेरामन दीपेश माझांसह निलेश बुदावले, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।